महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान नगर परिषद अंतर्गत वसमत शहरात सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ता व नाली विकास कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शासन निधीतून होत असलेल्या या कामांमध्ये तांत्रिक नियमांचं पालन, मंजूर आराखड्यानुसार कामाची अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत चर्चा सुरू आहे. रस्ता बांधकाम करताना तांत्रिक नियमांनुसार आवश्यक असलेले विविध थर तयार करणं अपेक्षित असतं. यामध्ये सबग्रेड, त्याची योग्य दाबणी, त्यानंतर सब बेस, DLC लेयर आणि शेवटी मजबूत PCC, PQC, कॉन्क्रीट स्लॅब अशा पद्धतीने काम करणं आवश्यक असतं. मात्र काही ठिकाणी जुन्या रस्त्यावरच नवीन थर टाकून काम करण्यात येत असल्याची बाब नागरिकांकडून निदर्शनास आणून देण्यात आली आहे. आवश्यक खोदकाम करून पाया तयार करण्यात आला आहे का, तसेच मंजूर तांत्रिक मापदंडानुसार प्रत्यक्ष काम झाले आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तांत्रिकदृष्ट्या रस्त्याचा पाया योग्य पद्धतीने तयार न केल्यास भविष्यात रस्त्याला तडे जाणं, खचणं किंवा पाणी साचण्यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या या विकास कामांची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान संबंधित विकास कामांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्थगितीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत काही ठिकाणी कामे सुरू असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळे स्थगितीचे आदेश असतानाही कामे कशी सुरू आहेत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या स्तरावर संबंधित कामांबाबत आवश्यक निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जातं. मात्र या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का, तसेच त्यानुसार कोणती कार्यवाही करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. आदेश झाले, अंमलबजावणी कुठे, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे. तर काही ठिकाणी मंजूर मापदंड व प्रत्यक्ष कामाच्या मोजमापाचा मुद्दा प्रशासकीय मंजुरीतील मापदंडांनुसार ॲनिमल हजबंड्री हॉस्पिटल ते रुरल हॉस्पिटल या कामाची लांबी 200 मीटर व रुंदी 9 मीटर असल्याची माहिती आहे. संबंधित कामाबाबत मोजमापानुसार काम झाल्याची माहिती असली तरी प्रत्यक्ष स्थळावरील कामाची गुणवत्ता, तांत्रिक प्रक्रिया आणि मंजूर निकषांची पूर्तता याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच जुने तहसील कार्यालय ते भूमी अभिलेख कार्यालय या रस्त्याची मंजूर लांबी 150 मीटर व रुंदी 9 मीटर असल्याची माहिती आहे. या कामाच्या मोजमापाबाबतही नागरिकांकडून चर्चा होत असून मंजूर आराखडा व प्रत्यक्ष काम यामध्ये कोणतीही तफावत आहे का याची तांत्रिक तपासणी होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर विकास कामांसाठी सादर करण्यात आलेल्या मूल्यांकन आराखड्यातील मापदंड, प्रत्यक्ष स्थळावरील कामाची स्थिती आणि तांत्रिक गुणवत्ता याबाबत पारदर्शक माहिती समोर येणं आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नवीद अहमद, वसमत यांची रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.